दरम्यान इकडे धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय आणि धनंजय मुंडेंनी मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती जात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। या भेटीतील चर्चेचा तपशील जो आहे तो अजून सुद्धा गुलदस्त्यात आहे। मात्र या निमित्ताने मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्यात। तर गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते। मात्र कोकाटेंकडील खातं बदललं जाणार असल्याचं सध्या बोललं जात आहे। तर धनंजय मुंडे निर्दोष असतील तर त्यांना मंत्रिपद पुन्हा देण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वीच बोलले होते। त्यात आज धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांची भेट आणि दादांचं विधान यामुळे मुंडेंच्या मंत्रिपदाच्या चर्चांची पुन्हा एकदा या चर्चेने आता जोर धरलाय। तर धनंजय मुंडेंच्या काळातील कृषी घोटाळा प्रकरण संदर्भात माहिती समोर येते ती म्हणजे सुरेश धस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत आणि क्लीन चिट कोणत्या अहवालाच्या आधारे दिली। धसांचा कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना हा सवाल बघायला मिळतो। धनंजय मुंडेंसंदर्भात क्लीन चिट कोणत्या विरोधात सुरेश धस सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत। अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे संकेत दिलेले आहेत। या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता, कारण की त्यांना दिलासा मिळाला, न्यायालयीन दिलासा कृषी घोटाळ्यामध्ये? नाही, अजून त्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। परंतु या बाबतीमध्ये मला वाटतं प्रकाशदादा बोललेले आहेत, मला काही त्याच्या बाबतीत बोलायचं नाही। परंतु त्या क्लीन चिटच्या अगेन्स्ट काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाणार। माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केलेली आहे। कृषी विभागातला एक घोटाळा नाही, एखाद्या घोटाळ्याच्या बाबतीतली क्लीन चिट मिळाली असतील, परंतु मधल्या कालावधीतल्या एवढे मोठे प्रकरणं त्याच्यामध्ये आहेत। एका प्रकरणात तुम्हाला एका खरेदीच्या बाबतीमध्ये निर्णय मिळाला असेल, परंतु तिथे खरेदीही मोठ्या प्रमाणावरती झालेले आहे। DBTचा जो निर्णय होता तो सुद्धा त्या ठिकाणी डावलून अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। MAIDC दाखवून त्यांच्याकडनंच खतं विकत घेऊन मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये खताचं लिंकिंग करण्याचं पाप हे मधल्या कालावधीमध्ये झालेलं आहे। या सगळ्याची स्वतंत्र SIT स्थापन करून चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे। जे चौकशी अधिकारी नेमलेले आहेत त्याच्यावरती मी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन साहेबांना सांगून त्याच्या संदर्भातली पीक विम्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला दोन दिवस नक्कीच आम्ही दिल्लीमध्ये होतो। राहुलजी शेवाळे देखील आमच्यासोबत होते। काल आम्ही निवडणूक आयोगानं जे आम्हाला निमंत्रण दिलं होतं की लोकशाहीमध्ये मतदानाची प्रक्रिया आहे त्याच्यापेक्षा सक्षम कशी करायची या संदर्भामध्ये जे शिवसेना पक्षाचं म्हणणं मागितलं होतं, त्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, मी असेल, शंभूराज देसाई असतील, राहुलजी शेवाळे असतील, मिलिंदजी देवरा असतील, त्या चौघांना त्या ठिकाणी पाठवलं होतं। माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब देखील त्या शिष्टमंडळामध्ये होते, परंतु त्याच वेळेला त्यांचं लोकसभेतलं भाषण होतं, त्याच्यामुळे त्या शिष्टमंडळामध्ये येऊ शकले नाहीत। परंतु जे काही वेगळ्या पद्धतीची बातमी आम्हाला ऐकायला होती की आम्ही धनुष्यबाणाच्या निशाणीसाठी निवडणूक आयोगाला भेटतोय, आम्ही सुनावणीसाठी निवडणूक आयोगाला भेटतोय, अशी कुठचीही शक्यता नाही। उलट आम्ही मतदार यादीमध्ये बांगलादेशी जर असतील तर ते काढून टाकण्याची मागणी केली। मतदार यादी ही आधारला लिंक करावी अशा पद्धतीची मागणी केली आणि भविष्यामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे वन नेशन वन इलेक्शन, याचं समर्थन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देशात पहिल्यांदा केलं, त्याची जाणीव देखील आम्ही निवडणूक आयोगाला करून दिली आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अर्धा तासाची आमची बैठक झाली। एकनाथ शिंदे दिल्लीला चाललेले आहेत, त्यांची भेट देखील झाली आहे त्यांच्यासोबत, काय कारण आहे दिल्ली दौऱ्याचं? आम्ही नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांची आता भेट घेतली, कारण आम्ही यायला आणि ते दिल्लीला जायला हा योगायोग त्या ठिकाणी होता आणि म्हणून आम्ही भेट घेतली। पण जे काय वातावरण आम्ही तिथंच आता बसल्या बघत होतो की शिंदेसाहेब दिल्लीला का चालले, नक्की कारण काय। दरवेळी अधिवेशनामध्ये पक्षाचे पक्षप्रमुख मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब हे अधिवेशनाच्या कालावधीमध्ये दिल्लीला जात असतात। दिल्लीमध्ये जे आमचे खासदार आहेत त्यांच्याशी भेट घेत असतात, अधिवेशनाचा आढावा घेत असतात
आणि जे राज्यप्रमुख आहेत, देशातले शिवसेनेचे राज्यप्रमुख आहेत, त्यांना देखील एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीमध्ये भेटणार आहेत आणि हा पक्षाच्या दृष्टीनं दौरा आहे आणि त्यांचा वैयक्तिक दौरा आहे. भास्कर जाधवांनी एक पत्र त्यांच्या कार्यकर्त्यांना समर्थकांना दिले की कुठेही जाऊ नका, थांबा. त्याशिवाय ते असंही म्हणतायत की 40 वर्ष मी राजकारणात आहे, कोणी मला शिकवू नये की मला काय करायचं. पहिली गोष्ट अशी आहे की भास्कर जाधव साहेबांनी जे भावनिक पत्र दिलं ही त्यांची भावना आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर टीका करणं, त्याच्यावर काहीतरी वेगळं बोलणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही. शेवटी माझ्याकडनं देखील जर काही पदाधिकारी बाजूला गेले तर मनाला वेदना होता, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण परवा देखील दिल्लीला जाताना जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये मी सांगितलं की ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांनी कुठेही माननीय भास्कर जाधव साहेबांवर टीका केली नाही. उलट त्यांनी असं सांगितलं की ज्या पक्षामध्ये माननीय भास्कर जाधव साहेबांचं खच्चीकरण होतं आहे, माननीय भास्कर जाधव साहेबांवर जबाबदारी दिल्यानंतर देखील जबाबदारी ते पार पाडत असताना त्यांना मान सन्मान दिला जात नाही, ही भूमिका त्यांनी जाधव साहेबांकडे मांडली. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जवळचा पक्ष कुठचा तर तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना म्हणून जो चालतो, जो वंदनीय बाळासाहेबांचा वारसा विचारांचा पुढे नेतोय, हा त्यांनी स्वीकारलाय. आणि कुठेही त्या भाषणांमध्ये त्यांनी भास्कर जाधव साहेबांवर टीका केली नाही आणि आम्ही देखील कोणी भास्कर जाधव साहेबांवर टीका केलेली नाही. ठाणे शहर आणि दिवा परिसरामधल्या काही मराठी शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवली जाते, जबरदस्ती शिकवली जात आहे. तसंच राज्य सरकार GR रद्द केल्याची माहिती देखील देण्यात आली, मात्र आमच्यापर्यंत कुठलाही असा GR पोहोचलेला नाही. अशा पद्धतीनं जबरदस्तीनं कुठच्या शाळेमध्ये जर केलं जात असेल तर मी स्वतः माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांची चर्चा करेन आणि जर एखादा विषय संपलेला आहे तो उकरून मुद्दाम काढण्याचा जर प्रयत्न कोण करत असेल आणि त्याच्यामागे राजकारण असेल तर आम्ही नक्की शोधून काढू. शाळेचे शिक्षक असतील किंवा मुख्याध्यापक असतील हे अडून बसलेले आहेत आणि मनसे नाही, त्याच्यावर मुद्दा असा आहे की आंदोलन कुणी करावं न करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु अशा पद्धतीची भूमिका जर कोण घेत असेल तर त्याला शासन म्हणून आम्ही नक्की प्रश्न विचारू. सर, संजय राऊत यांनी असा दावा केला आहे की ते अनिल कुमार आहेत वसई विराचे आयुक्त, ते दादा भुसे यांची जवळचे आहेत. दावा आहे ना, रोजच करतात. सर काल जे आहे ते अजित पवारांची वाढदिवसाची पार्टी होती, त्या ठिकाणी जे आहे ते पुणेच आमदार आपले गेले होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच फक्त गेले होते. पार्टी आपण त्याचा उल्लेख असा नको करूया, स्नेहभोजन असं आपण म्हणू, कारण पार्टी म्हटल्यानंतर आता वेगवेगळे प्रकार समोर तुमच्या येत आहेत. तर स्नेहभोजनाला आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब गेले म्हणजे आम्ही सगळे गेलो. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांवर आमचा विश्वास आहे. एकनाथ शिंदे साहेब आमच्या पक्षाचे सर्वेसर्व आहेत, त्याच्यामुळे